आजच्या काळात बांधकाम क्षेत्रात येणारा खर्च 40 ते 50% कमी होऊ शकेल असं प्रोडक्ट महाराष्ट्रातील परभणी येथील एका डॉक्टरांनी शोधलं आहे। सर्वांना घर हवंय, त्यांना ते परवडत नाही। त्यासाठी बांबू, सिमेंट, खडी, वाळू यांच्या सहाय्याने मी घर निर्माण करण्यासाठी एक सोल्युशन तयार केलं, ज्याचं नाव ड्युरियर सिम्बॉन्ड। फाउंडेशन पासून ते वरपर्यंत पूर्ण बांबूच्या कामट्या घेऊन मी 1800 स्क्वेअर फूटचं एक घर तयार केलेलं आहे आणि दुसरं जे घर तयार केलं ते 1200 स्क्वेअर फूटचं आहे। याच्या बीममध्ये वॉल जे आहेत, छत आहे, पिलर आहेत, या सर्वांमध्ये बाइंडिंग रिंग आणि बाइंडिंग तार हे सोडून बाकी कुठलंही स्टील आलेलं नाही किंवा लोखंड आलेलं नाही। विटाचा खर्च वाचलेला आहे आणि त्याचबरोबर स्टीलचा खर्च वाचलेला आहे, जो डायरेक्ट कॉस्ट इफेक्ट करणारा आहे। रे एन्फोर्समेंट ऑफ बांबू विथ सिमेंट कॉन्क्रीट अशा प्रकारचं हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे। वाय बांबू? बांबूच्या सहाय्याने तयार केलेलं जे बांधकाम असेल ते अत्यंत दर्जेदार होण्याचं जे कारण आहे ते बांबूमध्ये असणारे जे थ्रेड आहेत, जे झायलम फ्लोएमचे बंडल आहेत, तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। याच्यामध्ये कॅरी आउट करणारे थ्रेड दिसतात आपल्याला। तर जिथं थ्रेड आहेत त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते। स्टीलपेक्षा तन्यता ही जी शक्ती आहे बांबूची ती जास्त आहे, म्हणून बांबू या ठिकाणी आपण वापरू शकतो। इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये बांबूला अनन्यसाधारण महत्त्व आहे। बांबू अत्यंत मजबूत असून सुद्धा बांधकामात वापर केल्यास सिमेंटला जास्त वेळ पकडून ठेवू शकत नाही। याच गोष्टीवर मात करण्यासाठी डॉक्टर गणेश देशमुख यांनी संशोधन केलं। वेगवेगळे 25 प्रकारचे फॉर्म्युले तयार केले आणि एक लिक्विड सोल्युशन तयार केलं, ज्याचं नाव आहे ड्युरियर सिम्बॉन्ड। त्या फॉर्म्युल्यांच्या सहाय्याने 20 m स्ट्रेंथचे ठोकळे तयार करून आपण ते टेस्ट केले। नॉर्मल सिमेंट कॉन्क्रीटपेक्षा जास्त मजबूत आढळून आले। M20 चे 12 मेगापास्कल पासून 15-16 मेगापास्कल पर्यंत किंवा 20 मेगापास्कल पर्यंत येणं अपेक्षित असतं, जे आपलं M20 मध्ये 22, 23, 24 अशा प्रकारचं मेगापास्कल आलेलं आहे। औरंगाबादचे इंजिनियर्स येऊन त्यांनी गन हॅमरच्या सहाय्यानं याची मजबूती चेक केली। जर याचा कॉस्ट इफेक्ट पाहिला तर आपण जिथं बसलेलो आहोत हे 1200 स्क्वेअर फूटचं घर बांधकाम करण्यासाठी स्टील, वीट यांच्या सहाय्यानं जर याला बांधायचं तर आपल्याला 12 लाख ते 14 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो, एवढा अपेक्षित आहे। पण मला जो खर्च लागलेला आहे तो 6-6.5 लाख एवढा रुपयाच लागलेला आहे। पाण्याच्या टाक्या, नाले, रस्ते, ब्रिज, विमानाच्या धावपट्ट्या, भारतीय सैन्यासाठी इमिजिएट बंकर्स अशा अनेक गोष्टी बनवण्यासाठी ड्युरियर सिम्बॉन्डचा वापर होऊ शकतो। ड्युरियर सिम्बॉन्ड पासून तयार झालेली बिल्डिंग ही इको फ्रेंडली आहे, त्याचबरोबर ही अँटी अर्थक्वेक आहे, त्याचबरोबर ही अँटी डिसीज आहे, म्हणजे आत राहणारे लोक आरोग्य संपन्न राहू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या देशाच्या प्रधानमंत्री आवास योजनेत ड्युरियर सिम्बॉन्डचा वापर करून घरं बांधली गेल्यास कमी खर्चात जास्त काळ टिकणारी घरं देऊ शकतो। ड्युरियर सिम्बॉन्ड नावाचं सोल्युशन कशामुळे बरं अशा प्रकारचं मजबूत बांधकाम देऊ शकतं, याचं वैज्ञानिक कारण असं आहे की यामध्ये असणारे घटक ॲल्युमिना, सिलिका आणि आयर्न पार्टिकल्स हे जेव्हा सिमेंट, पाणी याच्याशी मिक्सअप होतात वाळू वगैरे सोबत, त्यावेळेला त्यातून तयार होणारं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये हायड्रेशनची प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमुळं ते जागतिक दर्जेदार अशा प्रकारचं मजबूत, भयंकर मजबूत अशा प्रकारचं ते बांधकाम होऊन जातं। ड्युरियर सिम्बॉन्डचा वापर फक्त नवीन बांधकामातच नाही तर जुन्या बांधकामाच्या डागडुजीसाठी सुद्धा करता येऊ शकतो। या सोल्युशनची विशेषताच ही आहे की कमी खर्चात, कमी वेळेत अत्यंत मजबूत बांधकाम उभं राहू शकतं। येत्या काळात जागतिक बांधकाम क्षेत्रामध्ये संशोधक डॉक्टर गणेश देशमुख यांनी बनवलेलं ड्युरियर सिम्बॉन्ड नवीन क्रांती निर्माण करणार आहे।